नमस्कार दर्शक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवा ट्विस्ट आलेला आहे. 1 वर्षापूर्वी शिवसेना फुटली, एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टी सोबत गेले, मुख्यमंत्री झाले. आता काही दिवसापूर्वी अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडली, 40हून अधिक लोक सोबत घेतले. शरद पवारांना हा मोठा धक्का आहे. राष्ट्रवादी शिवसेना या दोघांनाही मोठा धक्का आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये काय होईल हे अर्ध्या रात्री, मध्यरात्री, पहाटे, रात्री, दुपारी, संध्याकाळी काहीही सांगता येत नाही. तुम्ही कधी मोबाईल किंवा मग टी व्ही उघडून पाहाल, तुम्हाला नव्यानं काहीतरी घडलेलं महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतंय. म्हणजे हे मी नव्यानं सांगायची गरज नाही आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखी एक ट्विस्ट काय आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय क्षेत्रामध्ये अजित पवार मुख्यमंत्री होणार अशी जोरदार चर्चा आहे. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी थेट सांगितलं, स्पष्ट सांगितलं की एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील, कुणीही मुख्यमंत्री पुन्हा होणार नाही. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपल्या आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं, मात्र ते त्यांना वाटणं गैर नाहीये. आता मुख्यमंत्री दुसरा कोणीही नसून फक्त एकनाथ शिंदेच 2024च्या निवडणुकीपर्यंत राहतील असं देवेंद्र फडणवीसांनी म्हणलं. यावर त्यांच्या विरोधकांनी असं म्हटलं की देवेंद्र फडणवीस जे बोलतात त्यामध्ये काहीही तथ्य नसतं. सुषमा अंधारे यांनीच म्हटलं की देवेंद्र फडणवीस बोलतात, यावर आम्ही का बरं विश्वास ठेवायचा. अशा या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये आहेत. आता दुसरीकडं अजित पवार यांना सोबत घेऊन सुद्धा भारतीय जनता पार्टीचं पोट भरलेलं नाही. म्हणजे आपण तर्क अनेक वेळा लावलेला आहे. एकनाथ शिंदेचा पक्ष म्हणजे एकनाथ शिंदे जरी अपात्र झाले तरी अजित पवारांना सोबत घेतलं तर भारतीय जनता पार्टी टिकते असं आपण म्हणू आणि आतापर्यंत म्हणत आलेलो आहोत. मात्र हा विषय आता लांबच राहिलेला आहे. दुसरा विषय आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्याच नाही तर आता देशाची नाळ जी आहे आता महाराष्ट्राला जोडली जाते. भारतीय जनता पार्टीला अजित पवार सोबत घेऊन सुद्धा पोट भरलेलं नाही. हे मी का म्हटलंय तर त्याचं कारण तसं आहे. भारतीय जनता पार्टीला फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये त्यांचं अस्तित्व टिकवायचं आहे, त्यांचं नाव टिकवायचं आहे, सत्ता टिकवायची आहे. भारतीय जनता पार्टीनं अनेक वेळा राज्यामध्ये आपली सत्ता आणण्याचा प्रयत्न केला, मात्र चलत 5-6 वर्षापासून जे सत्ता ते करतात गेल्या 7-8-9 वर्षापासून ह्या सगळ्या परिस्थितीमधून भारतीय जनता पार्टीला आतापर्यंत काहीही प्राप्ती झालेली नाही. जनतेच्या मनमनामध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीच्या बद्दल रोष आहे असं आम्ही म्हणत नाहीये किंवा मग कोणी म्हणायची गरज नाहीये. त्यांचेच सर्वे असं सांगत आहेत की तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये फार काही यश प्राप्त करू शकणार नाहीत. अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला सत्तेमधून खाली खेचण्यासाठी इंडिया नावाचं एक संघटन मोठं तयार झालेलं आहे. एक पाटण्यामध्ये त्यांची पहिली बैठक झाली, पुन्हा बंगळुरूमध्ये झाली आणि या बैठका अत्यंत यशस्वी असल्याचं सांगितलं जातंय. अंतर्गत सर्वे जो आहे तो मोठ्या प्रमाणावर यांना फायदा होणार असल्याचं सांगताय आणि भारतीय जनता पार्टीला हा सगळ्यात मोठा धक्का आहे. आता भारतीय जनता पार्टीची केंद्रामध्ये सत्ता आहे आणि सगळ्या संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या सगळ्या संस्था त्यांच्या ताब्यात आहेत आणि विरोधकांना त्यांनी सळो की पळो करून सोडलंय. अशी जरी चर्चा आणि असा जरी मानस लोकांमध्ये असला तरी भारतीय जनता पार्टी सध्या फार चिंतेमध्ये आहेत. इव्हन नरेंद्र मोदी आणि त्यांचे ज्येष्ठ नेते सगळे जे आहेत ते संतापामध्ये आहेत किंवा मग घाबरलेले आहेत, भित्र्या स्वरूपाचे आहेत. इंडिया नावाचं संघटन त्यांच्या विरोधामध्ये आता देशभरामध्ये कार्यरत झालेलं आहे, उभं राहिलेलं आहे. काँग्रेस त्याच्यामध्ये फार चांगल्या पद्धतीनं कार्यरत झालेलं आहे, सक्रिय झालेलं आहे. सर्वच विरोधी पार्टीचे लोक जे आहेत ते नरेंद्र मोदी यांना घेरण्यासाठी आता एकत्र आलेले आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात बडा नेता जर कोणाला मानत असतील तर ते आहेत शरद पवार. शरद पवार यांना आता सोबत घेतल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही असं नरेंद्र मोदी यांचं ठरलं असल्याची अंतर्गत माहिती आहे. या संदर्भामध्ये निखिल वागळे यांनी सुद्धा त्याच्याबद्दल भाष्य केलेलं आहे की शरद पवार यांना सोबत घेतल्याशिवाय आता पर्याय नाही असं भारतीय जनता पार्टीमध्ये केंद्रामध्ये ठरलेलं आहे. नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे नरेंद्र मोदी यांनी मागच्या जी काही अजित पवारांची भेट झालेली आहे त्या भेटीमध्ये किंवा मग इतर कुठल्या तरी माध्यमातून अजित पवारांना, प्रफुल्ल पटेल यांना सांगितलेलं आहे. खरं तर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलच तिकडं नरेंद्र मोदी यांना भेटायला गेले होते आणि त्या भेटीमध्येच अजित पवारांना सांगितलेलं आहे की तुम्ही आता काहीही करून शरद पवार यांना सोबत घ्या. तुमच्या एकट्या येण्यानं भारतीय जनता पार्टीचं म्हणजे आमचं पोट भरलेलं नाही
तर शरद पवार आपल्यासोबत येणं अत्यंत गरजेचं आहे असं नरेंद्र मोदी यांनी प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांना सांगितलेलं आहे. आता अजित पवार हे सोबत तर गेलेच आहेत, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे उरलेली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या सोबत असणारी ही जर सोबत आली तर त्यांना अत्यंत फायदा होऊ शकतो. आणि इंडिया नावाचं जे संघटन त्यांना गिळण्यासाठी तयार झालेलं आहे त्या संघटनाची जी काही पंख आहेत ती छाटली जाऊ शकतात किंवा मग त्यांची कमजोरी आहे ती शरद पवारांच्या माध्यमातून केली जाऊ शकते, त्यांना कमजोर केलं जाऊ शकतं. आणि मला वाटतं शरद पवार ज्या प्रकारे या संघटनेमध्ये आहेत त्यांचं फार वर्चस्व आहे देशभरामध्ये आणि म्हणूनच शरद पवारांना सोबत घेतलं तर इंडिया नावाचं हे जे काही संघटन आहे ते कमजोर होऊ शकतं आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. आणि याच धर्तीवर आता नरेंद्र मोदी यांनी ते प्रयत्न सुरू केलेले आहेत. शरद पवारांना सुद्धा त्यांना जे आहे ते ऑफर देण्यात आलेली आहे. सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे, प्रफुल्ल पटेल यांना सुद्धा चांगलं स्थान मिळणार आहे. भविष्य काळामध्ये अजित पवार सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात तसं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. तुम्ही जर शरद पवारांना सोबत घेतलं तर केंद्रामध्ये तुम्हाला स्थान दिलं जाऊ शकतं, उद्याच्या मंत्रिमंडळामध्येच तुम्हाला स्थान दिलं जाऊ शकतं आणि तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा केलं जाऊ शकतं असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही काहीही करून शरद पवारांना सोबत आणा असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे आता शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उरलेली घेऊन भाजपासोबत जाणार का हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. खरं तर आता शरद पवार उतरत्या वयामध्ये अशा प्रकारे भारतीय जनता पार्टीसोबत जातील का हे सर्वसामान्य माणसांना पटणार नाही. कारण नेहमी भारतीय जनता पार्टीसोबत किंवा भारतीय जनता पार्टीसोबत चला अशा त्यांना ऑफर येत असतात. 2019च्या निवडणुकीनंतर जेव्हा त्यांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी फाटली म्हणजे उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टीचे जेव्हा जे काही बेबनाव झालं होतं त्यांची काडीमोड झालं होतं त्याच्यानंतर शरद पवारांना ऑफर देण्यात आली होती तुम्ही आमच्यासोबत या, तुम्हाला केंद्रात मंत्रिपद देऊ, राज्यात बी तुमची सत्ता असेल हवं तर तुमचाच मुख्यमंत्री करा असं सुद्धा सांगण्यात आलं होतं. अशी चर्चा आता बाहेर येऊ लागलेली आहे. तेव्हा शरद पवारांनी भारतीय जनता पार्टीसोबत जाण्यासाठी नकार दिला होता, ती ऑफर त्यांनी नाकारली होती. आता पुन्हा दुसऱ्यांदा त्यांना ऑफर देण्यात आली आहे, ती सुद्धा ऑफर त्यांनी नाकारलेली आहे असं कळतंय. आणि खरं यामध्ये सांगायचं झालं तर शरद पवार फार तर फार 5-6 लोक त्यांच्यासोबत राहू शकतात, उरलेले आणखी काही राहिलेले लोक अजित पवारांसोबत जाऊ शकतात अशी परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये उद्भवली जाईल. शरद पवार भारतीय जनता पार्टीसोबत जाणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अनेक त्याच्यामध्ये वेगवेगळ्या चर्चा आहेत, अनेक तर्कवितर्क लावले जाऊ शकतात. शरद पवार भारतीय जनता पार्टीसोबत जाणार, काय करणार, नाही गेले तर किती तोटा होईल, नाही गेले तर किती तोटा होईल, आणि गेले तर फायदा किती होईल, नाही गेले तर फायदा किती होईल, राज्यामध्ये त्यांचं कसं समीकरण असेल, भारतीय जनता पार्टीसोबत शरद पवार सुद्धा जाणार का किंवा मग नाही गेले तर एकटेच राहणार का, सगळे लोक बाजूचे जाणार का, अनेक असे प्रश्न शरद पवारांच्या माध्यमातून उपस्थित राहिलेत महाराष्ट्रामध्ये. आणि हा सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. आता खरं तर या सगळ्या गोष्टी जर सारांश सांगायचं झालं तर भारतीय जनता पार्टी अत्यंत भयभीत आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. आणि तेच भारतीय जनता पार्टीसाठी आता धक्कादायक ठरू शकतं. शरद पवारांनी जर थोडीशी कळ काढली तर भारतीय जनता पार्टीला आणखी जड जाणार आहे. म्हणजेच इंडियासोबत जर ते 2024च्या निवडणुकीपर्यंत राहिले तर मला वाटतं भारतीय जनता पार्टीची मोठी पिछेहाट सत्तेमधून होणार आहे. राज्यामध्ये त्यांना फार मोठं नुकसान होणार आहे. खरं जर पाहिलं तर खासदारांची संख्या जोरात त्यांची फार मोठी घटलेली आहे, मागच्या निवडणुकीमध्ये घटलेली आहे. येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला जर असेच दिवस राहिले तर फार काही यश मिळणार नाही. केंद्रामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या खुर्चीला सुद्धा धक्का लागू शकतो अशी परिस्थिती आता या सगळ्या घडामोडींवरून आता पाहायला मिळते. मित्रांनो, तुम्हाला यावर काय वाटतं? जाणकार व्यक्तींनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कॉमेंट स्टेटमेंट द्या. हा व्हिडिओ तुम्ही जाणकारांपर्यंत पोहोचा म्हणजे ते यावर प्रतिक्रिया देतील. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट नक्की करा. लाईक आपण करत नाही आहोत, सबस्क्राईब सुद्धा करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर आम्हाला तुम्ही तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.